हाय हॅलो नमस्ते. मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि आज आहे हरतालिका व्रत. हरतालिका व्रताच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्याकडे हरतालिका पूजा मांडणी कशी करतात आणि हरतालिका व्रत कशी करतात हे मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला पुढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्याकडे कसे करतात हरतालिका व्रत ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू पुढे बघा. ऐका, पौराणिक पार्वतीने विचारलं, हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात? हे ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिय, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो, ते ऐक. ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणाचे व वेदाचे रहस्य आहे. सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात. तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते आम्हाला आपणांकडूनच ऐकायचे आहे. यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमाचल ह्या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस. तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले. ते अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाला देऊ अशी काळजी करू लागले. तेव्हा नारद मुनी आकाशमार्गाने तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला. हे मुनीश्रेष्ठ, माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथेच येणे झाले असावे असे मला वाटते. आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते मला सांगा. हिमवानाने विचारले, हे गिरिराजा, भगवान श्री विष्णूने मला आपणांकडे पाठविले आहे. स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवासारखा दुसरा वर कोणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते. हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले, वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला ते करायलाच हवे. नंतर नारद मुनी श्री विष्णूकडे गेले. म्हणाले, भगवान, मी तुझा विवाह निश्चित करून आलो. हिमवानाने मोठ्या आनंदाने तुला सांगितले की श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे. तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस. तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस. तुला पाहून सखीने विचारले, तू अशी कष्टी का, काय झाले? यावर तू म्हणालीस, महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याचे दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करू? यावर तुझी सखी म्हणाली, तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशास आपण जाऊया. यावर तुम्ही दोघींनी विचार केला. त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. तिकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला. तो मनात म्हणू लागला, माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनींजवळ कबूल केले होते. आता त्यांना मी काय सांगू? तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला. एका थोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझ्या सखीसह प्रवेश केलास. अन्न पाणी व सर्व वर्ज्य केलंस. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून तुझे माझे मनभावे पूजन केलेस. माझे स्तुतिगती गायलेस, जागरण केलेस. तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हल्ले. तू जिथे तुझ्या सखीसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग. तेव्हा तू म्हणालीस की, हे देवा महेश्वरा, तू जसा माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो. तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो. नंतर तू प्रातःकाल होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखीसह आरंभलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस. हिमवान तुझा शोध करीत असताना घनघोर अरण्यात आला. त्याने तुला सखीसह पाहिले. तो तुझ्याजवळ आला व म्हणाला, या अरण्यात तू का येऊन राहिलीस? आधी घरी चल. हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस, पिताश्री, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते, परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात, म्हणून मी या वनात आले. तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन, नाहीतर इथेच राहीन. मी तसा निश्चय केला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असेच आश्वासन देऊन हिमवानाने सखीसहित तुला घरी नेले. पुढे तुझ्या पित्याने यथाविधी करून तुला मला अर्पण केले. देवी, जे तू व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाच सांगितले नाही. अगदी तू म्हणजे सखी, तिने हा तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले, म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव ठेवले आहे. शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली, प्रभू, या व्रताचा पूजाविधी कृपा मला करून सांगा. या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही मला सांगा. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले, हे देवी, हरतालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे. केळीच्या खांबाने तोरण लावून मखर करावे, मग छत लावावे. ते निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पट्टवस्त्राने सुशोभित करावे. नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे. त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसहित तुझी मूर्ती व वाळूचे शिवलिंग करून गंध, पुष्प, फुले, दीप, धूप, फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पण करावं. रात्री जागरण करावे. पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावे. ते मंत्र असे, ओम नमः शिवाय, शांताय, पंचवक्राय, शूलिनी,
नंदीभृग महाकाला गणयुक्ताय शंभवे शिवाय हरकांताय प्रकृत्य सृष्टी हेतवे शिवाय सर्व मांगल्ये शिवरूप जगद्मये शिवे कल्याणदेश नित्य शिवरूपे नमस्तुते भवरूपे नमस्तुभ्य शिवाय संतत नमः नमस्ते ब्रह्मरूपेणी जगधात्रे नमो नमः संसार भय संतापापत त्राही मा सिंहवासनी येन कामेन देवित्व पूजा ताही महेश्वरी राज्य सौभाग्य संपत्ती देही मामाह पर पार्वती देवी पार्वती या मंत्राने तुझ्या सखीसहित तुझी आणि माझी पूजा करावी. नंतर श्री हरतालिका कथा पठण करावे. हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायनदान करावे. नंतर पारणे करावे. हे पार्वती, ज्याप्रमाणे ही जी सखी हे व्रत करेल ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममान होईल. इहलोकी अनेक सुखे ऐश्वर्य वैभव उपभोगून ती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल. हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने ते पुण्य व फळ प्राप्त व्हायचे हे कथा श्रवण पठणाच्या योगाने प्राप्त होते. हे देवी, याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले. या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. इति भविष्योक्त पुराणे हरगौरी संवादे हरतालिका व्रतकथा समाप्त. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव पीतांबर देवी चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा रुंदुते नुपुरे चरणी घागर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर ध्वनीवर वंदना सरळ सोंड वक्रतोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके अर्धांगी वससी ज्ञासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी विदसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमती उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठावटी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कैके तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अवधोदने केली बहु पोषणे शंभू भ्रता गाडने जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कैके लीला दाखविशी दृष्टी हे व्रत करीती लोकासाठी पुन्हा वडीशी दुर्जनी वजरक्षावे संकटी काय वर्णु तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आठी ओवाळी ते ज्ञानदीप कैके लिंगनानंदे पूजन कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया ह्याच्यावर घेऊन तिथं करायचं. जेव्हा म्हटलं ना मी आता काय करते बसा थोडा वेळ मी करते कॉफीज केलेले गरम फक्त करू दे. मी चहा ठेवू काय घेतलाय सगळ्यासनी घ्यायचंय त्यातच एका व्हिडिओ मध्ये सगळ्यासनी घेतो. वाच ते आता काढू का वाच मध्ये विचारू नका. मग मी का ठेवूच तुला मी पूजा केली आहे पण तुमच्या फोटोसाठी मी येईन. ओके घेणारच आहे तुला. बघितलंच नाही तुम्ही मला तो काय अगं कधी घेतली जाई हे आईने घेऊन दिली नाही शिवल्या नाही चांगलं. आमची जाऊ पूजा करत झाले का पूजा? मस्त झाली. मला माहित असताना ती मातीची पिंड करायची असते मी हाताने बनवली. पुढच्या वर्षी कर.
थोडी मोठी बनवली असते बस. मी एका स्टेटस बघितला अशी एवढी पिंड. छोट्या पानावरून टाकतो. ह्याच्यावर घेऊन ना हरतालिका पूजन 2025. हो थोरले घेऊन देवापाशी ठेव. असं टाकायचं टाकताना आणि लई मला करत्या मध्ये मध्ये बाई ढकलून देती मला नुसती. आता बसायचंय, बसल्यावर करूया की तिथं. बसा की. लई घासाघासी करते. होय आता ढकलून लय पाडणार नाही. आता कुठं काय जेवायचं आज सांगा. आलू कॉफी घेऊन. अगं तेवढीच ती प्रसाद दे की तेवढा. प्रसाद दे की. स्वप्नाली का की रुईच्या पानावर सगळ्यासनी प्रसाद दे. हा रुईच्या पानावर घ्या आणि सगळ्यासनी द्या. हे तुमचं काम झाले का नाही आता? आता ते बस करा आता तुमचं काम. झाले आता शेवटच आहे. असं घ्यायचं कसं असं खूप केलेलं करायचं ना तेच. आमच्या जाऊ बाई आकाताई वहिनी माझ्या ब्लॉग मध्ये सगळेजण बघताय तुम्ही त्यांना. बघा आज त्यांची वेअर केलेली साडी बघा. छान मस्त साडी हिरव्या कलरची वेअर केली त्यांनी. आणि मी इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी वेअर केली आजची. माझा लुक कसा वाटतोय आणि आमच्या जाऊबाईंचा पण लुक कसा वाटतोय ते मला नक्की सांगा. घाल म्हणले घालायचं. घातले पाहिजे पातळ झाले. प्रसाद बघा आमचा बस की. पंचामृत हे एवढंच खायचं असते आत्ता. आणि राहिलेलं नंतर संध्याकाळी फराळ करायचं असतो. आपण जी काही फळं वगैरे खायची आहेत ती. चहा कॉफी वगैरे घेतली तर फक्त चालते. आमच्याकडे अशी प्रथा आहे. तुमच्याकडे कशी प्रथा आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. फराळ बघा आमचा आजचा. कॉफी बनवल्या वर्षानं मस्तपैकी एकदम कॉफी बनवल्या. आणि इकडं आमच्याकडे हळदी कुंकवाला असं वाण देतात त्याप्रमाणे आता ही आकाताईने नावाला दिलं कॉफी. ही बघा आमची सविता आहे. कसं आहे लोक बघा साडी वेअर केल्या.
सविता आहे ना आमच्या काठपदराची. आणि आमची सविता कशी दिसते, आमची जाऊबाई कशा दिसते ते मला नक्की कमेंट करून सांगा. आंटी इकडे हा ते कपडे सणावाराची सुट्टी द्यायची प्या 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 गुटखा माराय बरं का बसल्याचं म्हणाल तो त्यांचे पाय दुखतात. आता मी आमची आज काय म्हणायचं, ब्राह्मणच म्हणायला पाहिजे की पूजा वाचणारी. जमगाच्या बायका बऱ्याच गेल्या काय कुठं वरतं तिथं कुठं